तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा सुरू करतोय तुमचं भाऊच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे भावनो ओंकार बी डिझाईन. या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं भावनो मनापासून स्वागत करतो. ओके, आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल कोणत्या टॉपिकला केला भावनो. आज आपण केले भावनो श्रीरामनवमी निमित्त आपण काय केलं भावनो, बॅनर डिझाईन केलेलं आहे. बॅनरची साईज असणार आहे भावनो 10x20 ही मोठी फ्लेक्स साईज असणार आहे. आपण फक्त डिजिटलला घेतलेली आहे भावनो. तुम्हाला साईज जेव्हा ऑर्डर येईल तेव्हा तुम्हाला फक्त इमेज साईजवरती जाऊन इथे इन्क्रीज करून घ्यायची साईज, म्हणजे साईज तुमची जी आहे ती इंचेसमध्ये टाकून घ्यायची. आता ही साईज फक्त डिजिटल, फक्त सोशल मीडियासाठी बॅनर डिझाईन आहे, लक्षात घ्या. ओके, 10x20 तुम्ही यामध्ये ग्रुप बॅनर डिझाईन पण करू शकता. असं मी तुम्हाला भावना बॅनर बनवून दिलेलं आहे. चला सुरू करूया आजच्या टॉपिकला. टॉपिकची साईज तर तुम्हाला सांगून दिली. ओके, बॅकग्राऊंडला बघू शकता आपण येलो कलर घेतला आहे. व्हिडिओमध्ये 3 स्टेपमध्ये पासवर्ड बोलून सांगितलेला असतो, त्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला पासवर्ड भेटून जाईल. PLP फाईलला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही ओपन करायला. ओके, PLP फाईलची पण लिंक देण्यात येईल, फक्त वेळ लागेल, लक्षात घ्या. व्हिडिओ पूर्ण बघा, तोपर्यंत लिंक घेऊन जातील. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता बॅकग्राऊंडला आपण काय केलं, येलो कलर घेतलेला आहे. त्याच्यानंतर इकडे रेड, डार्क रेड कलर आहे. ऑलरेडी जर तुम्हाला शुभेच्छुक बॅनर डिझाईन बनवायचं असेल, ऑलरेडी एक व्हिडिओ आलेला आहे, जाऊन तुम्ही चेक करून घ्या. बॅनर डिझाईनवरती श्रीरामनवमी व हनुमान जन्मोत्सव निमित्त. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता वरती आपण एक हे आहे आपल्याजवळ, म्हणजे काय त्याला बघू शकतो, एक JPG आहे. त्या JPGला आपण काय केलेलं आहे, इथे लॉक मारूया. ओके, जे आपण यूज करतो ना त्याला लॉक मारूया. एक JPG आहे, त्या JPGला इथे बघू शकता हा नॉर्मल JPG असा आहे. त्याला आपण हार्ड लाईट वगैरे असे बरेच सारे इफेक्ट आपण यामध्ये प्रोव्हाइड करून बघू शकतो की कसं आपल्याला दिसेल. आपल्याला एक कडक आणि क्रिएटिव्ह बॅकग्राऊंड झालेले बघू शकतो, तुमच्यासमोर असा दिसतोय. सेम बॅकग्राऊंड घ्यायचा. त्याच्यानंतर थोडं वरती आता इथे बघू शकता, जर तुम्ही काय असेल तुमच्याजवळ टेक्स्चर नसेल भेटत तर सिम्पल पिंटरेस्टवरती जायचं. पिंटरेस्टवरती तुम्हाला, आता बरेच जण मला विचार करतात, भाऊ तू इमेज वगैरे JPG वगैरे कुठून घेतो, तर पिंटरेस्ट गुगलला सर्च करायचं पिंटरेस्ट म्हणून. तिथे तुम्हाला बॅनर पण भेटतील, एक्झाम्पलसाठी मटेरियल पण सर्व भेटेल. फक्त तुम्हाला ते क्लिअर आणि क्रॉप करता आलं पाहिजे, एकदम हाय क्वालिटीमध्ये. ओके, सर्व भेटेल तुम्हाला जे पाहिजे ते, फक्त तुम्हाला शोधता आलं पाहिजे पिंटरेस्टवरती, कारण की पिंटरेस्टवरती भरपूर सारं येते भाऊ. आणि जरी तुम्ही एकावरती क्लिक केला कोणत्याही ऑब्जेक्टवरती, त्याच्याशी रिलेटेड जे जे काही डिझाईन असतील ते पण तुम्हाला भेटून जातील. ओके, म्हणजे मटेरियल म्हणा, वेडिंग मटेरियल म्हणा, त्याच्यामध्ये जे लागणारे काही क्लिप आर्ट्स असतील ते म्हणा, सर्व भेटून जाणं भावना तुम्हाला बॅकग्राऊंडसह. तुम्हाला काहीच करायची गरज नाही, फक्त तुम्हाला शोधता आलं पाहिजे. ओके, त्याच्यानंतर वरती इथे बघू शकता अजून एक आपण काय केलेलं आहे, इथे ब्रश मारलेलं आहे. हे नॉर्मल ब्रश आहे, लक्षात घ्या, नाही तर तुम्ही म्हणा हे कुठून घेऊन येतो. इथे बघा लेअरमध्ये तुम्हाला दिसेल, जे मी काय करतो ना ते तुम्हाला इथे पूर्ण दिसून येईल. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता ही आता एक JPG आहे. हा पण JPG तुम्हाला इथे दिसेल. याला काय करायचं आपण नॉर्मल करूया. बघा हा JPG आपण आपल्या प्रिंटर्सवरती भेटले. जर तुम्ही याला असं सर्च केला, तुम्हाला माहिती आहे एक आपलं स्कॅनर असतो माहिती आहे गुगलला, गुगलच्या बाजूला, तिथे जर सर्च केलं ना तुम्हाला असं भेटून जाईल सेम टू सेम प्रिंटर्सवरती. ओके, Ctrl Z मारतो, जेणेकरून जसं आहे तसं राहील. त्याच्यानंतर इथे वरती येतो आणि 2 स्पॉट मारले, तुम्हाला ते दिसतील. त्या स्पॉटवरती आपल्याला जे काही टेक्स्ट वगैरे आहे ना भाऊ, ते सर्व ॲड करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर आता सुरुवात करूया, आपल्या पुढे पुढे मटेरियल ॲड करायचं. बॅकग्राऊंडचं काम आपलं झालेलं आहे. आपण बॅकग्राऊंडवरती पाहून व्हिडिओ संपोपर्यंत बॅकग्राऊंडवरती काम करत असतो. ओके, म्हणजे डिझाईनचं जे असतं ना म्हणून, ते सर्व एकदम A to Z होतपर्यंत आपण डिझाईनवरती काम करत असतो, म्हणजे बॅकग्राऊंडवरती. ओके, लक्षात घ्या. तर म्हणून पहिला पासवर्ड आहे 25. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता आता हे काय असणार आहे, आपण इथे तुम्हाला दिसतंय एक शेप घेतलाय. हा शेप आहे. शेप का घेतलाय भाऊनो, कारण एक कडक आणि क्रिएटिव्हिटी पण येणार आहे भाऊनो. जेव्हा तुम्ही बॅकग्राऊंड पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला दिसून येईल. नॉर्मली आपण आता याला लॉक मारूया. आता इथे बघू शकता प्रभू श्रीराम. तुम्हाला रामाचा जो काय फोटो तुम्हाला दिसत असेल, जो ब्ल्यू कलर, हा पण आपण पिंटरेस्टवरून घेतलेला आहे. पिंटरेस्टला तुम्हाला भेटून जाईल. ओके, प्रभू श्रीराम जयंती निमित्त HDPNG जर तुम्ही असं सर्च केलं तर तुम्हाला भेटून जाईल. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता ही स्टँडिंग फोटो आहे, जो मला दिसत असेल पूर्ण एंड टू बॉटम पर्यंत. ओके, त्याला पण आपण काय केलं, इथे सेट केलेलं आहे. सेट केल्याच्यानंतर इथे बघू शकता आपण थोडं कटिंग कसं काय केलं तुम्हाला दाखवून देतो. ओके, इथे बघू शकता कटिंग वगैरे आपण, हा जो बाण तुम्हाला दिसतोय, ओके, त्या बाणाला आपण काय केलेलं भावना एकदम कडक, म्हणजे जसं की फोटो आहे त्या फोटोला आपण क्रॉप करून इथे बघू शकता सेम त्या प्रकारचे. जर याला सर्च इथे बघू शकता दिसतंय तुम्हाला कटिंग, असं आपण यामध्ये ॲडजस्टमेंट केलेली आहे. त्याच्यानंतर पुढे याचं पाठीमागे लेन्स आहेत, तुम्हाला तर दिसत असतील. आणि राम राम जे आपण लिहिलं आहे श्रीराम, ओके, त्याची PNG बघू शकता, त्याला कलर केलेला आहे इफेक्ट, जो तुम्हाला इथे दिसेल. अजून एक फोटो आहे आपल्याजवळ,
असे आपण टोटल 3 ते 4 फोटोंचा वापर करून आपण हे डिझाईन केलेले आहे. तुम्ही हा फोटो जर नको असेल त्याला तुम्ही काय करू शकता, हाईड करून ठेवू शकता. हाईड केला त्याच्यानंतर इथे तुम्ही ग्रुप फोटो पण ॲड करू शकता. श्रीरामाचं जे नाव आहे ते तुम्ही वरती नाव वगैरे घेऊ शकता श्रीरामनवमी निमित्त. ओके, जर तुम्हाला ग्रुप बॅनर डिझाईन करायचं असेल तर. ओके, असं तुम्हाला बॅकग्राऊंड मी प्रोव्हाइड करून देतोय. ओके, आता आपण टेक्स्टला सुरुवात करणार आहे. इथे बघू शकता हा टेक्स्ट आहे. टेक्स्ट तुम्हाला माहीत नसेल तर हा फॉन्ट आहे इन्फिनिटी 40, नवीन फॉन्ट आहे, लक्षात घ्या. ओके, दाखवतो तुम्हाला मी. बघू शकता इन्फिनिटी 45 नंबरचा फॉन्ट आहे. ओके, जो तुम्हाला इथे दिसेल. पुढे येऊया, त्या फॉन्टला आपण नॉर्मल काहीच दिलेलं नाही आहे, कलर नाही दिलेला आहे, नॉर्मल कलर आहे. त्याच्यावरती आपण एक टेक्स्चर अप्लाय केलं आहे. जसं आपण टेक्स्चर अप्लाय करतो एक कशाला, टेक्स्चर फील, जसं पिक्सल लॅबमध्ये जर तुम्ही बघितलं असेल एखाद्याला आपण नावाला टेक्स्चर वगैरे देतो त्याच प्रकारचं आपण ह्याला क्लिपिंग मास्क करून टाकलेलं आहे. हा एक इमेज जो तुम्हाला इथे दिसतोय. PNG मध्ये तुम्हाला सर्व मटेरियल भेटून जाईल PLP मध्ये. ओके, PLP मध्ये सर्व PNG फाईलचं मटेरियल भेटून जाईल. हे झालं. त्याच्यानंतर वरती शायरी बघू शकता. शायरी आपण यामध्ये ॲड केली जी तुम्हाला दिसते. आता आपण सुरुवात करणार आहे आपल्या क्रिएटिव्हिटीला. क्रिएटिव्हिटी काय करायची, इथे बघू शकता. इथे शुभेच्छाचं आपले जो PNG आहे तुम्हाला माहिती असेल, बरेच डिझाईनमध्ये आपण यूज करतो. फ्लावर पण आहेत. इथे बघू शकता निमित्त आपणास मंगलमय शुभेच्छा, हे तर तुम्हाला माहीत असेल. ओके, तर भावनो दुसरा पासवर्ड आहे भावनो 77. ओके, 77. त्याच्यानंतर पुढे जायचं. पुढे गेल्याच्या नंतर इथे बघू शकता श्रीरामनवमी व हनुमान जन्मोत्सव. हा पण सेम फॉन्ट आहे, नवीन फॉन्ट आहे इन्फिनिटचा 47 नंबरचा. ओके, जो तुम्हाला दिसतोय बघू शकता. वरती शायरी श्रीरामनवमी. जर तुम्हाला याच्यामध्ये ग्रुप बॅनर डिझाईन करायचं असेल, खाली जर फोटो घ्यायचे असतील तर तुम्हाला या सर्वांना ऑब्जेक्टला लॉक मारून काम करायचं आहे भाऊ, लक्षात घ्या. लॉक मारल्याच्यानंतर काय होईल, तुम्हाला कुठेच म्हणजे मुवमेंटसाठी काही अडचण येणार नाही. ओके, याला पण आता जी मागची काय अजून बाकी असेल. ओके, नको हे तर राहू दे. स्टँडिंग फोटो ठीक आहे, झालेलं आहे. आता काय राहिलं ते बघू शकता. याला पूर्ण सिलेक्ट करायचा. सिलेक्ट केल्यानंतर याची साईज तुम्ही कमी करून वरती करू शकता. वरती केली, खाली इथे बॉक्समध्ये फोटो तुमचे ॲड होऊन जातील. ओके, आता पुढे येऊया. पुढे याच्यानंतर इथे बघू शकता आपण डेट वगैरे ॲड केले. जी डेट आहे, कधी डेट आहे ती पण आपण यामध्ये ॲड केली. इथे बघू शकता 26 मार्च. पूर्ण एकदम बर्थडे मॅनरला डिझाईन आपण कशी करत असतो सेम त्याच प्रकारची आपण यामध्ये डिझाईन केले. इथे बघू शकता गोंडा, जी माळ असते गोंड्यांची, ती पण आपण यामध्ये ॲड केली, जी तुम्हाला इथे दिसते. इथे लेन्स वगैरे आहेत. अजून एक फोटो आपण यामध्ये ॲड करायचा आहे. बघू शकता एकदम टॉपला आहे, तो दिसेल तुम्हाला. ओके, सिंहासनावरती बसलेले श्रीराम, त्याच्यावरती आपण एक शॅडो मारले, बस झालेलं आहे. त्याच्यानंतर खाली शुभेच्छुक. तुम्ही या शुभेच्छुकच्या इथे खाली असे बॉक्स पण काढू शकता. दाखवतो तुम्हाला मी बॉक्स कसे काढायचे. सिंपल रेक्टेंगल, कारण की पिक्सल लॅब तर तुम्हाला माहीत असेल. ओके, पिक्सल लॅबमध्ये काय जास्त टेन्शन करायची गरज नाही. बघू शकता, ठीक आहे. चार बॉक्स आले मस्त आहे. या शेपला थोडा पकडून खाली घेऊन यायचं, ठीक आहे. आणि हे जे आहे काय, श्रीराम जे नाव आहे श्रीरामनवमी, त्याला पण तुम्ही लहान करायचं नावाला. ओके, लहान कसं करायचं ते दाखवतो तुम्हाला. मग असे दाखवलेलं आहे. ओके, ऑलरेडी तुम्हाला इथे दिसलं असेल. सेम असे हे जे आहेत बॉक्स, ते पण तुम्हाला मी देतो जेणेकरून तुम्हाला समजेल. ओके, पुढे शुभेच्छुकांचं नाव आपण यामध्ये तर काय नाही यायचं, जे बेसिक आहे बाबा, जास्त काय सांगायची गरज नाही. ओके, हा आपला शुभेच्छुकांचा जो खाली होता तो आपण थोडा वरती घेऊन येऊ. बघू शकता अशा प्रकारचं बॅनर आपण डिझाईन केले भावनो. ओके, तिसरा पासवर्ड भावनो 40. चला भेटू भावनो पुढल्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ भावनो नक्की तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट इंस्टाग्रामवरती मी अपलोड करत असतो. चला भेटू भावनो पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.